on the basis of their structure. So look at these two structures. Number 1, CH3 CH2 CH2 CH3. सो ह्या दोन स्ट्रक्चरमध्ये काय डिफरन्स आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या कंपाऊंडचं नाव आहे एन ब्युटेन अँड सेकंड कंपाऊंडचं नाव आहे सायक्लोब्युटेन. मग ह्या दोघांमध्ये जर आपण डिफरन्स बघितला तर काय डिफरन्स आपल्याला पाहायला मिळेल. तर एन ब्युटेन हा जो कंपाऊंड आहे हा ओपन चेन कंपाऊंड आहे. म्हणजे पहिला कार्बन आणि चौथा कार्बन हे कसे आहेत, ओपन आहेत. त्यांना म्हणायचं ओपन चेन कंपाऊंड. दुसरा टाईप बघितला आपण सायक्लोब्युटेन. तर सायक्लोब्युटेन हा क्लोज चेन कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. आता ओपन चेन कंपाऊंड, दिस ओपन चेन कंपाऊंड दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज ॲलिफॅटिक कंपाऊंड or they are also called as acyclic compounds. So CH3 CH2 CH2 CH3 and second example CH3 CH CH3 CH3. या दोघांमध्ये जर आपण डिफरन्स बघितला, काय डिफरन्स आहे तर पहिला एन ब्युटेन कंपाऊंड आणि दुसरा आयसोब्युटेन कंपाऊंड. या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे की पहिलं जे एन ब्युटेन आहे हे एन ब्युटेन हे आपल्याला स्ट्रेट चेन अल्केनचं एक्झाम्पल आहे आणि दुसरं जे एक्झाम्पल आहे आयसोब्युटेन, हे आयसोब्युटेन हे ब्रँच चेन एक्झाम्पल आहे. म्हणजेच सो ऑर्गॅनिक कंपाऊंड दे आर क्लासिफाईड इंटू टू टाइप्स. नंबर 1 ओपन चेन कंपाऊंड अँड नंबर 2 क्लोज चेन कंपाऊंड. दिस ओपन चेन कंपाऊंड दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज ॲलिफॅटिक कंपाऊंड or acyclic compound, and this closed chain compound they are also called as cyclic compound or ring compounds. This open chain compound they are also classified into two types. Number 1 straight chain compound and number 2 branch chain compound. So closed chain compound they are further classified into two types. For example, so this benzene it is a homocyclic compound and pyridine is heterocyclic compound. So this closed chain compound or ring compound, जर आपण ह्या दोन स्ट्रक्चर मध्ये जर डिफरन्स बघितला, काय डिफरन्स आपल्याला बघायला मिळेल याच्यामध्ये. तर पहिला जो मॉलिक्यूल आहे बेन्झीन आणि दुसरा जो मॉलिक्यूल आहे पिरिडीन, त्या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो काय आहे तर बेन्झीन. सो होमोसायक्लिक कंपाऊंड दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज कार्बोसायक्लिक. कार्बोसायक्लिक म्हणजे काय तर जे रिंग कंपाऊंड फक्त कार्बन ॲटमपासून तयार होतात त्यांना काय म्हणतो आपण कार्बोसायक्लिक कंपाऊंड. म्हणजे दोन स्ट्रक्चरचं जर आपण बघितलं तर दोन्ही स्ट्रक्चरमध्ये ही जी रिंग तयार झाली ही रिंग कार्बन ॲटमपासून तयार झाली, पण पहिल्या एक्झाम्पलमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे आणि दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड पाहायला मिळेल. मग हा जो डिफरन्स आहे सायक्लोहेक्झेन आणि बेन्झीनमध्ये, हा जो डिफरन्स आपल्याला पाहायला मिळेल की तो कशामध्ये डिफरन्स आहे तर फक्त कार्बन ॲटमला सिंगल किंवा अल्टरनेट सिंगल डबल बॉन्डने अटॅच केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. होमोसायक्लिक कंपाऊंड द कार्बन ॲटम्स लिंक बाय द सिंगल बॉन्ड दे आर कॉल्ड एज अ अलिसायक्लिक कंपाऊंड. म्हणजे सायक्लोहेक्झेन हे जे एक्झाम्पल आहे हे कशाचं एक्झाम्पल आहे अलिसायक्लिक कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. आणि बेन्झीन हे कशाचं एक्झाम्पल आहे तर होमोसायक्लिक कंपाऊंड कंटेन at least one aromatic ring, so which resemble benzene in their chemical behavior, and those compound are known as a aromatic compound, or they are also having the alternate single and double bond. So this benzene it is an example of aromatic compound. So homocyclic compound
aromatic compound, for example aniline. Second example, phenol. So at least one benzene ring, they are called aromatic compounds, and they are called as a benzenoid compound. Another example of aromatic compound, look at the structure. Number 1, this is the 7-membered ring, they are called tropone or propolone. They are having 1, 2, 3, 4, 5, 6, 7-membered ring. So they contain an aromatic ring other than benzene. यामध्ये आपल्याला कुठेही बेन्झीनचं स्ट्रक्चर पाहायला मिळणार नाही. So they are called non-benzenoid compound. So heterocyclic compound, for example, this one heteroatom like oxygen, name of this compound tetrahydrofurane. So this tetrahydrofurane, it is a structure like a alicyclic compound which contain at least one heteroatom in the ring. They are called alicyclic or heteroalicyclic compound. They are called heteroalicyclic compound. Then another type of heterocyclic compound, for example furane. So in furane, it is an aromatic compound which contain at least one heteroatom. इथे heteroatom कोणता पाहायला मिळेल आपल्याला, तर हा ऑक्सिजन ॲटम आहे. So they are called heteroaromatic compound. So this heteroaromatic compound, picoline. So picoline is example of heterobenzenoid compound. ही जी रिंग आपल्याला पाहायला मिळेल ही हेक्झॅगोनल रिंग आहे, लाईक अ बेन्झीन रिंग, पण त्या बेन्झीन मधला वन हायड्रोजन ॲटम रिप्लेस बाय नायट्रोजन ॲटम. सो दे आर कॉल्ड पिकोलिन. सो इट इज एक्झाम्पल ऑफ हेटेरोबेन्झिनॉइड कंपाऊंड. आणि दुसरं जे एक्झाम्पल बघितलं की जे नॉन बेन्झीन मॉलिक्यूल आहे ॲझोसिन. सो ॲझोसिन किती मेंबर रिंग आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 मेंबर रिंग आहे, पण त्याच्यामध्ये एक हेटेरो ॲटम आपल्याला पाहायला मिळेल. तो हे कशाचं एक्झाम्पल आहे, हेटेरो ॲरोमॅटिक कंपाऊंडचं आहे, पण त्याला म्हणायचं नॉन बेन्झिनॉइड किंवा हेटेरो नॉन बेन्झिनॉइड कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड, ओपन चेन कंपाऊंड, क्लोज चेन कंपाऊंड. ओपन चेन कंपाऊंड, they are further classified into straight chain compound and branch chain compound. Closed chain compound, they are further classified into two types. Number 1, homocyclic compound, and number 2, heterocyclic compound. Then homocyclic compound, they are further classified into two types. Number 1, alicyclic compound, and number 2, aromatic compound. Then this heterocyclic compound, they are further classified into two types. Number 1, heteroalicyclic compound, and number 2, heteroaromatic compound. Then this aromatic compound, they are further classified into two types. Number 1, benzenoid compound, and number 2, non-benzenoid compound. Then heterocyclic compound, they are further classified into two types. Heterobenzenoid compound and hetero non-benzenoid compound. Heterobenzenoid compound and hetero non-benzenoid compound. So this is the classification of organic compound on the basis of their structure. On the basis of their structure. So give the class of the following compound based on their structures. जसा क्वेश्चन आपल्याला परीक्षेला विचारला, समजा पहिलं स्ट्रक्चर दिलेलं आहे, त्या कंपाऊंडचं नाव काय, आयसोब्युटेन आहे. हा आयसोब्युटेन क्लासिफिकेशन मधल्या कोणत्या क्लासमधला आपल्याला पाहायला मिळेल, तर हा आहे ओपन चेन कंपाऊंडमध्ये असणारा ब्रँच चेन कंपाऊंडचा एक्झाम्पल आहे. अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतो. दुसरं एक्झाम्पल स्ट्रक्चर आहे, त्या कंपाऊंडचं नाव दिले पिरिडीन. आता ह्याच्यामध्ये एक हेटेरो ॲटम आहे, सायक्लिक कंपाऊंड आहे,
म्हणजे कशाचा टाईप झाला तर हे क्लोज चेन कंपाऊंडमध्ये असणारा हेटेरोसायक्लिक और हेटेरो ॲरोमॅटिक कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. म्हणजे क्लोज चेनमध्ये किंवा रिंग कंपाऊंडमधला हेटेरो कंपाऊंड आणि हेटेरोमधला परत हेटेरो ॲरोमॅटिक कंपाऊंडचं, म्हणजे हे एक्झाम्पल पिरिडीन हे हेटेरो ॲरोमॅटिक कंपाऊंडचं एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यामध्ये परत बेन्झेनॉइड कंपाऊंड आपल्याला आहे. तिसरं एक्झाम्पल जर बघितलं आपण तर जे स्ट्रक्चर आहे त्याचं नाव आहे नॅफ्थॅलिन. आता रिंग कंपाऊंड आहे, म्हणजे हे कशाचं एक्झाम्पल आहे, क्लोज चेन कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. क्लोज चेन कंपाऊंडमध्ये ह्या रिंग फक्त कार्बन ॲटमपासून तयार झाल्यात, म्हणजे कशाचं एक्झाम्पल आहे, होमोसायक्लिक कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. होमोसायक्लिकमधलं हे कशाचं एक्झाम्पल आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. आणि ॲरोमॅटिक कंपाऊंडचं एक्झाम्पल जर बघितलं ते बेन्झेनॉइडचं स्ट्रक्चर आपल्याला त्या ठिकाणी पाहिलं, म्हणजे बेन्झेनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंडचं टाईप आपल्याला पाहायला मिळेल.